नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. हेलो, इधर में आओ तो। हाँ? आली ना। बार। पंजाब नहीं डिबिटी देते नहीं का आपलं काय नाव आहे? दशरथ गाडे. हे कोणत्या संस्थेकडून आहे? म्हणजे आमच्या गावात संस्था. कोणत्या गावाच्या? वरुड खुर्द. आता हा नदीच कोणता मेळ आहे? हा, नदीच कोणता मेळ आहे? केळणा आणि केळणा आणि जुई. त्याला तालुका कोणता आहे? जाफराबाद तालुका. आपलं काय नाव आहे? मंदार रमेश गाडी. मंदार रमेश गाडी. कोणतं गाव? वरुड. बर, इथं कशासाठी आला तुम्ही? आम्ही सेवा करण्यासाठी. कोणत्या संघामध्ये तुम्ही आता इथं? संगमेश्वर मंदिर समजा महादेवाचं. हा हा. आणि आम्ही आता इथं महिला मंडळ सगळे आमच्या गावचे हे समजा 9 वर्षापासून आम्ही सेवा घेतलेली आहे. अच्छा. हा, आणि आम्ही 9 वर्षापासून समजा इथं सेवा करायसाठी खूप महिला येतात आमच्या इथच्या. आता हे तुम्ही काय कराल नेमकं? आम्ही आता आलू सोलतो आता. आलो का? हा, आता फराळाचं हे सेवा समजा येणाऱ्या लोकांसाठी सेवा एवढी भाविक भक्तांसाठी समजा फराळ तुम्ही करताय. आपण कोणत्या गावून आलात? वरुड का? अच्छा. हे पूर्ण महिला मंडळ वरुडच आहे का? अच्छा. मग आता हे तुम्ही भाविक भक्तांना येणारे जे भाविक भक्त आहेत यांना हे जे तुम्ही उपवास फराळाचे पुरवता हे तुम्ही स्वतः गावाच्या माध्यमातून? वतीनं. अच्छा. तुमचं काही मंडळ आहे का बचत गटाच्या मार्फत काही? नाही, बचत गटाच्या मार्फत पूर्ण गावाच्या मार्फत. अच्छा. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. आज आपण जाफराबाद तालुक्यामध्ये आलेलो आहे. या ठिकाणामध्ये संगमेश्वर जाफराबाद तालुक्यातील संगमेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्या समोर एक यात्रा आहे, ही भरलेली आहे यात्रा. या ठिकाणी भाविक भक्तांसाठी या ठिकाणी फराळाचं साबुदाण्याचं हे या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी सगळे सेवक या ठिकाणी आहे. या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत, काही भाविक भक्त, काही मंडळी आहे. या ठिकाणी महिला मंडळ सुद्धा आहे. हे सगळे वरुड या ठिकाणचे आहेत. वरुड या ठिकाणचे हे सगळे भाविक भक्त आहे. आणि या ठिकाणी हे भाविक भक्ताच्या माध्यमातून हे सगळे येणाऱ्या सेवकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचे फराळ देण्यासाठी हा साबुदाणा या ठिकाणी करत आहेत. हे पाहून घ्या आपण, आपल्या समोर आहे. हे जाफराबाद तालुक्यामधील आहे सगळं. हे सगळं आपल्या समोर आहे. आणि या ठिकाणी खूप मोठ्या उत्सवाने यात्रा भरलेली आहे. वर्ष 9 आणि या ठिकाणी 9व्या वर्ष यांना चालू आहे. या 9व्या वर्षामध्ये आजही हे उपवासासाठी या ठिकाणी फराळाचं करत आहेत. विकास दगडूबा गोरे. विकास दगडूबा गोरे.
आपण हे कधीपासून करता इथं? आम्हाला झाले 9 वर्ष झाले. 9 वर्षापासून आमचे शंभूराजे युवा प्रतिष्ठान मित्र मंडळ म्हणून आहे आणि तसंच वरुड खुर्द गावकऱ्याचा सहभाग पण आहे आम्हाला, म्हणजे आमचा गावकऱ्याच्या वतीने असतो सर. हा मेळ कोणत्या कोणत्या नदीचा आहे? हे जुई खेळणा संगम. जुई खेळणा संगम. हा, जुई खेळणा संगम त्याचं संगमेश्वर संस्थान म्हणून संस्थाला नाव आहे. अच्छा. आणि आमचं झाले 9 वर्ष झाले. आमचं 9 वर्ष आहे. 9 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि म्हणजे सर्व तरुण मंडळीच्या सहाय्याने हा कार्यक्रम चालू आहे. हा सगळा सर्व गावकरी मंडळी व तरुण मंडळी सर्व म्हणजे त्यांच्या पद्धतीने श्रमदान करतात सगळे. चला, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. कुठून आल्या? मावरा. नाव काय? ज्योती शिवाजी शिरकर. हे इना घेऊन तुम्ही कधीपासून या ठिकाणी? आम्ही काय साधारणतः 7-8 वर्ष झाले. 17 वर्ष. इथं नेहमी येतो दिंडीला. तर म्हणजे विना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जवळ राहतो का? दिंडी घेतली तोपर्यंत. अच्छा. हा, आता घरी गेला. अच्छा. काका नंबर सांगा. 85 21 58. कंपनीचा हे चॅनलचा आहे का? 50 नाही, 58. आपलं काय नाव? अंकुश पाटील नेरवळ. कुठून आले तुम्ही? मंठा तालुका. मंठा. हो. इथे किती वर्ष होते त्या मंठ्याहून? हे पहिलंच वर्ष आलं. पहिल्या वर्षी आले. हो. असं काय वाटलं तुम्हाला इथे येण्यासाठी? आम्ही इथं नळणीला पाहुण्याच्या गावाकडे आलतो. नळणी कोणती? नळणी जाधव. अच्छा. आता इथं पाहुणे म्हणले जाऊन येऊ दर्शनाला, त्यामुळं आलो संगमेश्वर दर्शनासाठी आलो. अच्छा अच्छा अच्छा. हो. चला, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चला पुढे
चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.